कुर्ला रेल्वे स्थानकावरील निष्काळजीपणामुळे गंभीर जखमी झालेल्या महिलेनं ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल व्हावा यासाठी 13 तासापासून पोलीस ठाण्याच्या बाहेर बसून आपल्या न्यायाची मागणी लावून धरली आहे। इंदू पगारे या कल्याणमधील आंबवली परिसरात राहतात आणि कुर्ला इथं केअरटेकर म्हणून त्या काम करत होत्या। 26 जून रोजी त्या कुर्ला रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर उतरल्या असताना तिथे सुरू असलेल्या फरशी बसवण्याच्या कामात सुरक्षेची कोणतीही व्यवस्था नव्हती। या निष्काळजीपणामुळे पगारे या खुल्या खड्ड्यात पडल्या आणि त्यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली। अपघातानंतर इंदू पगारे यांनी थेट कुर्ला लोहमार्ग पोलीस ठाणं गाठलं आणि संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। मात्र पोलिसांकडून गुन्हा दाखल करून न घेता अपमानास्पद वागणूक देत तक्रार नोंदवण्यास नकार दिल्याचा आरोप या महिलेनं केलाय। बाबा हॉस्पिटलला माझं ऑपरेशन झालं नाही, ते मध्ये इथं ऑपरेशन होणार नाही, इथं मशीन नाही का, म्हणून मला त्यांनी केम हॉस्पिटलला जायचं सांगितलं। मग मी घरी माझ्याकडे पैसे नव्हते, मी 6 दिवस 2 तुकडे हातात झालेले घेऊन बसले होते घरामध्ये। जेव्हा पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायला आले तर इथं मला 6 ते 7 तास झालेत मी इथं बसलेली। माझा हात पण खूप दुखतोय, माझा बीपी बी वाढलेला आहे आणि इथं सेकंड सिपोल्या पोलिसांनी माझी कंप्लेंट घेतलेली नाही, ते मला घेणारच नाही। एक पोलीस घेत होता, त्यानंतर त्यांचा ऑफिसर आला, मला ही कंप्लेंट घ्यायची नाही।